लावून घ्या आणि 2 फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. मॅचला सुरुवात होते. क्वालिफिकेशन ची ही लढत आपण पाहणार आहोत. टॉप 6 मध्ये पोहोचणारा हा 6वा संघ असेल. या 2 संघांपैकी जो जिंकेल, एका बाजूला अपोलो चिंचणी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना लढत असताना टीम दिलवाडी माता घेवली, या 2 टीम मध्ये मॅच आपण पाहतोय. यत्नेश धवने आणि त्याचबरोबर राकेश प्रभू पोलाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळणीकरिता विनीत. आज विनीतने प्रभावित करणारा खेळ दाखवलाय. बॅटिंग असो बॉलिंग असो, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये विनीतने आपला दबदबा निर्माण केलाय. मॅचला सुरुवात होते. 3 षटकांचा फॉर्मॅट या लास्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. पहिला बॉल विनीत, पहिलाच बॉल वेगाना, बॉल बॅकड्राईव्ह होता. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहे. एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या 1 रनने टीमचं खातं या ठिकाणी खोडलं जातं. सिंगलने सुरुवात झाली या मॅचला. दोन्ही टीममध्ये स्टारकास्ट भरपूर मोठी आहे. एका बाजूला अपोलो चिंचणी, जयेश रावरे, करण रावरे, विनीतला पण पाहतोय, मयूरला पण पाहतोय, जिगू या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला दिलवाडी माता घेवली टीम, राकेश प्रभू, यज्ञेश दवने, नीलला पण पाहिलं, जन्मेशला पण पाहिलं, जितू. मोठी स्टारकास्ट या दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमधील दुसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती विनीत. सेकंड बॉल ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट नेत असताना पहिलाच बॉल बॅटच्या समोर मैदानाच्या बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करतो. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित होता आणि त्याने टिपलाय झेल. राकेश प्रभू फ्रॉप शो या मॅच मध्ये पहिला धक्का टीम दिलवाडी माता घेवली टीमला लागत असताना गॉन. नवीन बॅटर मैदानावरती जितू दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट जात असताना गोल्डन डकचा शिकार मैदानामध्ये राकेश प्रभू ठरल्यात. आता नवीन बॅटर जितू मैदानावरती. विनीतने आपल्या संघासाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून दिलं गेलंय. कौतुक करावं लागणार आहे विनीतचं. प्रत्येक मॅचमध्ये एक वेगळी त्याची इंटेन्सिटी राहिलंय. पुढचा बॉल वेग वेग, फक्त वेग या बॉलमध्ये पाहायला मिळाला. हा देखील जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये टाकल्यात गोलंदाज विनीतने आणि त्या तिन्ही बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य त्या ठिकाणी दिसलंय विनीतच्या गोलंदाजीमध्ये. या ओव्हरमधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. हा देखील वेगानं टाकलाय. वेगेचा अंदाज आलेला नाहीये, बाउन्स केलेला नाहीये बॉल, तसं बाउन्स दिला नाहीये. मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर बाउन्सरचा जास्त वापर विनीतच्या माध्यमातून झाला होता. इथे कुठले स्पॉटवरती बॉल जास्त टाकले गेलेत. कौतुक करावं लागणार आहे विनीतच्या गोलंदाजीचं. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 1. या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट.
आता हा बाउन्सर टाकलाय. बाउन्सरचा उल्लेख याच बॉलच्या आधी आपण केला होता आणि तो बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. गोलंदाज विनीतच्या माध्यमातून प्रचंड वेग या गोलंदाजाकडे, फिटनेस चांगली आहे. रनअप देखील एकदम स्मूथ त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिलीज ऑफ पॉईंटमध्ये देखील चांगले नियंत्रण त्या ठिकाणी दिसल्यात आतापर्यंत विनीतच्या गोलंदाजीमध्ये. आता बॅटचा टॉप एज लागलाय. बॉल मागे चालला फील्ड करेपर्यंत 2 रन्स तर डेफिनेटली पूर्ण होऊ शकतात. आणि यस, त्या 2 रन पूर्ण झाल्यात. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर आफ्टर क्लोज द फर्स्ट ओव्हर आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये आता फक्त आणि फक्त अटॅक करावा लागणार आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता मयूर तामोरीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आज मयूरची इकॉनॉमी देखील लाजवाब राहिले संपूर्ण दिवसामध्ये. मयूर देखील एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. शहरी गटामधील स्पर्धा गाजवल्यात मयूरने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वेलकम टू ग्राउंड सांगितलंय आणि बॉलला सरळ पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फेकले या बॉलला 6 धावांकरिता षटकार. फलकावरती आपण पाहतोय 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती मयूरचं स्वागत षटकाराने केलंय. 6 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. मयूरच्या अगेन्स्ट ठोकलेला षटकार फलंदाज यज्ञेशने आता चांगला टाकला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. कोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रन मिळणं मुश्किल आहे या बॉलवरती. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकल्या गेल्यात. मयूर तामोरीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. मिस्ट्री बॉलर आहे. दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची क्षमता या बॉलरमध्ये आहे आणि आज त्याचं ज्वलंत उदाहरण आपण प्रत्येकाने पाहिलं. परंतु आता यज्ञेश थांबणार नाहीये. आधी मारला स्क्वेअर लेगला, आता मारला लॉंग ऑफला. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज यज्ञेशच्या बॅटमधून षटकार. तीन बॉलचं केलं आतापर्यंत झालं. धावसंख्या फलकावरती 15. पहिल्यांदा असं घडलंय की मयूरच्या विरोधामध्ये एकाच ओव्हरमध्ये 2 षटकार आजच्या दिवसामध्ये आल्यात. मागील 2 सामन्यांमध्ये मयूरच्या विरोधामध्ये षटकारांची संख्या आपण कमी पाहिली होती. चौथा बॉल या ओव्हरमधील. हा फुल टॉस, हा सोडेल की नाही. फ्लॅट चाललाय. रनिंग कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवला जातोय आणि यज्ञेशच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना गॉन. दोन षटकारांचा पलटवार मैदानामध्ये मयूरने केलेला आहे. जाणून बुजून टाकलेला फुलटॉस आणि फुलटॉस वरती मोठा फटका खेळण्याकरिता फोर्स केलं. बॅटरला कन्व्हिन्स केलं. 5वा बॉल या ओव्हरमधील. लेफ्ट आर्मवरती विकेट. पहिलाच बॉल. बॅट स्विंग तर लाजवाब होता परंतु बॅटवरती आलेला नाहीये बॉल. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल.
15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 15 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये 2 षटकार आल्यानंतर एक चांगला मोमेंटम बनला होता. कदाचित लास्ट त्या 3 बॉलवरती सिंगल डबल घेऊन रन्स चालू ठेवलं असतं तर चित्र वेगळं असतं. हा फुल टॉस आहे, पुन्हा एकदा मिस केलाय. 1 रन पूर्ण झालाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी रन धोक्याची ठरवू शकते, परंतु इथे कॅरी करू शकलेले नाही आहेत आणि त्याचमुळे 2 रन्स पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. या 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 17 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 17 धावा फलकावरती. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे हार्दिकच्या दिशेने. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि आता 6 बॉलमध्ये एक्झॅक्टली काय कॅल्क्युलेशन असेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17. चला नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. इनिंग्स ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस एरिया. एका बाजूला जय बजरंग सातपाटी ब आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करताना आपण पाहणार आहोत टीम खारेकुरण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस एरिया जय बजरंग सातपाटी ब आणि दुसऱ्या बाजूला खारेकुरण. पहिलाच बॉल इनसाइड आउट मारायचा होता एक्स्ट्रा कव्हरला. बॅट स्विंग तिथेच होता परंतु बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. दुसऱ्या धावेची मागणी सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 19 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा मनसुबा होता. एक्स्ट्रा कव्हर ते कव्हर या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन होतं बॅटर जितूच्या माध्यमातून. मागील ओव्हरमध्ये स्ट्राईक जास्त जितूला मिळालेली नाहीये. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती जिगूला आपण पाहतोय. जबाबदारी असणारे येणाऱ्या 5 बॉलची, कारण लास्ट ओव्हरमध्ये रन्स बनवायच्यात ऑपोजिशन टीमला. इथे सोडणार नाहीये. लांब चाललाय भरपूर लांब चाललाय. जितूच्या बॅटमधून एक कुतुंग षटकार, आकाशाला गवसणी घालणारा षटकार. 6 धावा. पंचवीस धावा फलकावरती 25. 2 बॉल्स केला आतापर्यंत झाला. अजूनही या ओव्हरमधील 4 बॉल बाकी आहेत. तिसरा बॉल या ओव्हरमधील. हा देखील फुल टॉस लॉंगॉनला मारायचा होता. रील रूट देता आलेला नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मयूर तामोरेला आपण पाहतोय. 1च रन या बॉलवरती मिळेल. 1 रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 26 ला. आतापर्यंत 2 धक्के मैदानावरती लागले गेलेत. 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती 26. या ओव्हरमधील पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर समोर फोर्स केला. टायमिंग लाजवाब आहे. हा देखील जाईल लॉंग ऑफच्या बाहेर. फलंदाज मनीषच्या बॅटमधून आलाय. या ओव्हरमधील आणखीन एक षटकार. 6 धावा. फलकावरती 32 ला आतापर्यंत 2 धक्के मैदानावरती लागल्यात. स्लॉग ओव्हरमध्ये रन्स येऊ लागल्यात. 2 षटकार आतापर्यंत आल्यात. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. टीम घेवलीला फाईट करायचे सेकंड इनिंग मध्ये. त्यासाठी सुरू असलेली ही लढत आता देखील खेळायचा होता. टायमिंग चांगलं जुळलेलं नाहीये. बॉलर स्वतः बॉलच्या मागे धावतोय आणि फायनली कॅच कंप्लीट झालाय. विकेट जात असताना फलंदाज मनीष बॅक टू द डगआउट.
आदरणीय सन्माननीय भूषण चौधरी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम सर, आपलं स्वागत असेल. प्रमुख अतिथी देखील या ठिकाणी त्यांचं देखील आता या मैदानाच्या दिशेने पाय थिरकायला लागल्यात. वेलकम भूषण चौधरी साहेब. 32 फलकावरती 32 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 32ला 2-3 धक्के लागल्यात. आता विकेट गेली होती. आता लास्ट बॉल बाकी आहे. भावार्थ नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. 32 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 32 फलकावरती लागला गेला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर जिगू शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती जिगू दाखल होत असताना ओव्हर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लास्ट बॉलवरती चांगलं क्लोज केलं या ओव्हरला. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 32-33 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 33चं टार्गेट टीम अपोलो चिंचणी समोर आपल्याला पाहायला मिळते. 33 चेस करायच्या 3 ओव्हर्समध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. यानंतर होणारे सामने 2 ओव्हर्सचे असतील याची नोंद घ्या. यानंतर होणारे पुढील सर्व सामने 2 षटकांचे असतील. जय बजरंग सातपाडी ब टीमचा कॅप्टन चला टॉस साठी या. तेहतीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 33 टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. 3 ओव्हर्समध्ये 2 बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला जिग्नेश आणि त्याच्या सोबतीनं विनीतला आपण पाहतोय. तेहतीस धावांचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे 3 ओव्हर्समध्ये. 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला विनीत आणि जिग्नेश. राकेश प्रभू गिवली क्रिकेटचा राजा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्याकरिता. चला जय बजरंग सातपाडी ब टीमचे कॅप्टन टॉस या कम फास्ट यस आलेले आहेत. चला टॉस देखील आपण करून घेणार आहोत. भूषण चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. भूषण चौधरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भूषण चौधरी सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. राकेश प्रभू पहिला बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डीपमधून फिल्डर येत आहेत. पुढे एकच रन या बॉलवरती मिळेल. बॅटल चांगली रंगेल मैदानाच्या आतमध्ये. राकेश प्रभूला आपण पाहतो एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला विनीत. आजच्या दिवसामध्ये विनीतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. दुसऱ्या बाजूला राकेश प्रभूने देखील आज भरपूर सारे डॉट बॉल्स या मैदानावरती टाकल्यात. बॅटिंगमध्ये जरी ते फ्लॉप गेले असतील तरी बॉलिंगमध्ये कुठलीही कमी राकेशच्या माध्यमातून जाणवलेली नाहीये. प्रत्येक मॅचमध्ये एक वेगळं डेडिकेशन जाणवलंय. चला टॉस केला जाईल. खाली करून टीमचे कॅप्टन टॉस रिया. जय बजरंग सातपाडी
ब टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. धावसंख्या फलकावरती एक पहिल्या बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. दुसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर वनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. कमी गतीचा या ठिकाणी शॉर्ट बॉल टाकला होता. फील्ड करेपर्यंत 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होतील. या 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 3. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. मागच्या मॅचमध्ये टीम घिवलीने पराभूत केले सातपटी ध्रुव ब टीमला. तिथे 35 डिफेंड केल्या होत्या. आता 33 डिफेंड करायचे आहेत. 2 रन्सचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ती इंटेन्सिटी त्याच्यामध्ये कुठेही फरक दिसत नाहीये. तो इंटेंट आणि त्याचबरोबर तो अप्रोच. दुसऱ्या बाजूला अपोलो चिंचणीने देखील मागच्या 2 मॅचमध्ये रन्स चेस करत असताना चांगली फाईट केलंय. आता उडवण्याचा प्रयत्न. स्लॉटमध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉटमध्ये पाठवला. इट्स आउट ऑफ द पार्क. विनीतच्या बॅटमधून आलाय एक देखना फटका राकेश प्रभूच्या विरोधामध्ये. तू शेर तुम्ही सव्वा शेर. षटकार. टॉस या ठिकाणी केला जातोय भूषण चौधरी सरांच्या शुभ हस्ते. नेक्स्ट मॅच एका बाजूला टीम जय बजरंग सातपडी ब वीरू बाबरे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला खारेकरून टीमला आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट. आता यॉर्कर टाकलाय. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्विक रिप्लाय त्या ठिकाणी मैदानामध्ये दिला. षटकार आल्यानंतर ती रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न राकेश प्रभूने केला होता. बरोबर स्टंप लाईनमध्ये यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. लाईन अगदी चांगली होती. लेंथ देखील परफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. 30 धावांची आवश्यकता आहे. चेस करायचे आता 23 राहिल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय राकेशच्या माध्यमातून. या देखील बॉलवरती बीट केले गेले. बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आता लास्ट बॉल बाकी आहेत. या देखील ओव्हरमध्ये चांगला क्लोज करायचा आहे राकेशला या ओव्हरच्या माध्यमातून. शेवटचा बॉल तो चांगला टाकावा लागणार आहे. जिग्नेश आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. अर्थातच जिगू. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. षटकार आल्यानंतर ते 2 बॉल अप्रतिम टाकलेत राकेशने. लास्ट बॉल शेवटचा बॉल तो देखील कटरचा वापर त्या ठिकाणी केलाय. हा देखील जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आता 12 बॉलमध्ये 23 धावांची गरज असणार आहे, परंतु लास्ट 2 ओव्हर्समध्ये आता 2 वेगवान पेसर्सचा इथे सामना करावा लागणार आहे टीम अपोलो चिंचणीला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये नीलला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. मागील 2 मॅचमध्ये रन्स डिफेंड करत असताना टीम गिवलीने जी फाईट केली ना, कौतुक करावं लागणार आहे. त्यांच्या बॉलर्सचा पेस अटॅक डेंजरस आहे टीमकडे. आता 12मध्ये 23 बनवायचे आहेत. चेस मास्टर विनीत सध्या क्रीजवरती उभा आहे. त्याच्या सोबतीनं जिग्नेशला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक हँडवरती. बॉलिंग ट्रॅकवरती नील दाखल झालाय. भरपूर सारे विकेट्स आज नीलने देखील घेतल्यात. पहिला बॉल या ओव्हरमधील. पहिलाच बॉल फुल टॉस वेगानं टाकलाय. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एक रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. मिसफील्ड आणि दुसरी रन देखील त्या ठिकाणी पूर्ण झालाय. 2 रन्स येत आहेत. आता 11मध्ये 21 बाकी राहिल्यात. 12मध्ये 23 बनवायच्या होत्या. पहिला बॉल फुल टॉस टाकला. फुल टॉसमध्ये देखील वेग प्रचंड होता आणि त्याचमुळे त्या ठिकाणी ते एरियल रूट देता आलं नाही फलंदाज विनीतला. परंतु आता या बॉलवरती या नेक्स्ट बॉलवरती ती बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला नील तर दुसऱ्या बाजूला विनीतला आपण पाहतोय. 11मध्ये 21 बाकी राहिल्यात. या ओव्हरमधील दुसरा बॉल सेकंड बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट. वाईट +1 टोटल 2 रन्स मिळतील. आता 11 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज.
ड्रोनी वेब्स चे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आदरणीय सन्माननीय रितेश घरत सर, आपलं स्वागत असेल. ड्रोन वेब्सच्या माध्यमातून थोड्याच वेळात ते क्षण टिपले जातील. बट आईच्या माध्यमातून कॅप्चर, क्रिएट, एलिव्हेट ही टॅगलाईन, हे स्लोगन त्यांचं आपल्याला पाहायला मिळते ड्रोनी वेब्सच्या माध्यमातून. 11 बॉलमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज आहे. मागच्या बॉलवरती संघर्ष करताना दिसला अनिल. थोडंसं प्रेशर आहे बॅटरवरती, प्रेशर आहे बॉलरवरती, कारण 11-19चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल आता चांगला टाकलाय, परंतु इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट शॉट इज दॅट! काय फटका पाहायला मिळतोय फलंदाज जिग्नेशच्या बॅटमधून. एक वेगवान बॉलवरती, फुलर लेनच्या बॉलवरती इनसाइड आउट, आणि बॉल असेल एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिला 6 धावांकरिता. या मॅचला थोडंसं सोपं केलं या षटकाराने, कारण आता समीकरण राहिले 10 बॉल आणि 10 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 13. 20 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. जिग्नेश काय फटका खेळला होता इनसाइड आउटच्या माध्यमातून, एक्स्ट्रा कव्हरला ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवली फलंदाज जिग्नेशने गोलंदाज नीलच्या विरोधामध्ये. या ओव्हरमधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. आता चांगला टाकलाय राकेश प्रभूचे. त्या ठिकाणी जे कानमंत्र दिले होते, ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या फॉलो केल्यात, आणि तदनंतर एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण राहिलंय ते म्हणजेच 13 धावेंचं. पुढचे 3 बॉल खूप काही डिपेंड असणार आहे त्या 3 बॉलमध्ये. त्यानंतरचे ते 6 बॉल जन्मेशला चांगले टाकावे लागणार आहेत, कारण समोर 2 वाघ उभे आहेत आणि ते हार मानायला तयार नाही आहेत. डॉट बॉल आल्यानंतर एक दिलासा देखील मिळाला असेल गोलंदाज नीलला. तो लांब शॉट्स घेण्याचा चान्स देखील मिळाला असेल, तो वेळ मिळाला असेल. आता 9 मध्ये बनवायचे आहे 13. या ओव्हरमधील बॉल क्रमांक 4 आता स्लोवरवर टाकला होता. ओव्हर दी लॉंग ऑफ उडवायचा, हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटच्या समोर त्याला पाठवलंय लॉंग ऑफच्या बाहेर. फलंदाज जिग्नेशच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार. 6 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत 2 टीम मध्ये. YB कलेक्शन जय बजरंग सातपाडी ब, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करेल जयनुमान खारीकुरण बाबरे इन ॲक्शन मध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. सातपाडीचा सम्राट आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला स्ट्रोक खेळला गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, प्रयत्न चांगले केले होते. फायनली बॉल स्टॉप झालाय. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. आता विजयासाठी 7 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 7 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. YB कलेक्शन जय बजरंग सातपाडी ब टीमचा जर विचार केला तर ST समाज, अर्थातच आदिवासी समाजातून पुढे आलेला संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान खारेकुरण टीम आमंत्रित ग्रामीण हाफमधून पुढे आलाय. चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्लोज केले या ओव्हरला. आता 6 बॉलमध्ये विजयासाठी 5 रन्सची गरज आहे.
आता समोरच्या फलंदाजांना गार करेल का पाहायचं आहे. 33 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. त्यामध्ये आतापर्यंत स्कोर कार्डवरती 28 बनल्यात. आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर जन्मेश ओव्हर नंबर 3 मध्ये दाखल झाले बॉलिंग करण्याकरिता. या तिसऱ्या षटकामध्ये लास्ट ओव्हरमध्ये रन्स रोखायच्या, जीवाची आकांक्षा करावी लागणार आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती करावी लागणार आहे टीम घेवलीला. कारण समोर जर आपण पाहिलं तर विनीत एका बाजूला आहे, तो रोखण्याचं नाव घेत नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जिग्नेशला, तो देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये. पहिला बॉल पहिला आज चुकीचा टाकलाय. 1 रन तर मिळेल या बॉलवरती प्लस वाईट, म्हणजे टोटली 2 रन्स या बॉलवरती मिळतील. आता विजयासाठी 3 धावांची आवश्यकता येणाऱ्या 6 बॉलमध्ये. या मॅचला अजून थोडंसं सोपं केलं या व्हाईट बॉलने. थोडेसे रन्स कुठेतरी कमी पडले या मॅचमध्ये. सातपटी ध्रुव ब टीमच्या अगेन्स्ट चांगले डिफेंड केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये पहिलं षटक राकेश यांचं, तिथे रन्स आल्या नाही, परंतु सेकंड ओव्हरमध्ये भरपूर रन्स आल्या आणि त्याचमुळे इथे हे समीकरण पूर्णपणे चेंज झालं. आणि विजयाचा षटकार फलंदाज जिग्नेशच्या बॅटमधून आला. पिकअप शॉट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विनिंग स्ट्रोक बॅटर या ठिकाणी जिग्नेशच्या बॅटमधून आलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. अपोलो चिंचणे टॉप 6 मध्ये पोहोचल्यात. द्वारकामाई चिखलपाडासोबत फाईट करताना दिसतील. अँड हार्ड लक राकेश प्रभू, हार्ड लक यज्ञेश, हार्ड लक नील, जन्मेश. चांगले खेळला संपूर्ण दिवसा.